कलर्स मराठी वाहिनीच्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमात 14 जानेवारीला प्रक्षेपित होणाऱ्या मकर संक्रांतच्या विशेष भागामध्ये सहभागी होणार आहेत टेलिव्हिजन वर्ल्ड मधील आघाडीच्या कॉमेडी क्वीन्स अर्थात विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे. आपल्या पतींसोबत कार्यक्रमात सहभागी होणार असल्यानं गमती जमती, खास आठवणी आणि धमाल मस्तीची झलक या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहुयात विशाखा सुभेदारनं आपल्या प्रेमाची कोणती आठवण शेअर केली आहे. ऍक्च्युली जेव्हा असं बोलणं चाललं होतं की तुला कशी बायको हवी, तुला कशी बायको हवी, असं सगळ्याच्या ग्रुपमध्ये बोलणं चाललं होतं. तर हा म्हणाला की अशी मला अशी फार उंच वगैरे नको, थोडीशी अशी बुटकी पाहिजे, मग तिच्या गालावर खळ्या पडल्या पाहिजेत वगैरे, असं सगळं माझं वर्णन करू लागले. कौतुक वाटतंय मला या क्षणी तुझं. वाटलं की अच्छा बरं. आणि मग नंतर मग हळूच माझ्याकडे बघितलं की अशी चालेल वगैरे, असं करून मला सगळ्या मुलांमध्ये वगैरे विचारलं होतं नजरेतून. आणि मग त्यानंतर मग एक दिवशी दुपारी मला सांगितलं शनिवारी गडकरीच्या मेजवानीच्या कट्ट्यावर आपण भेटूया वगैरे. म्हटलं एवढं दुपारी 3 वाजता वगैरे कॉलेज सुटल्यावर माझं, तर म्हणजे भेटूया ना, मला जर बोलायचं तुझ्याशी. तर मग आले आणि मग म्हणाला की आय लव्ह यू वगैरे, प्रेम कराय माझं खूप बसलंय, तर आपण लग्न करूया वगैरे असं. काय म्हणालीस तेव्हा? तर मी म्हटलं की ऍक्च्युली मला माहिती नव्हतं की सुभेदार म्हणजे हे ब्राह्मण असतील, म्हणून मला असं वाटलं शिंदे बिंदे वगैरे त्यामुळे त्यावेळेस काहीच डोक्यात नव्हतं. मला तो फक्त आवडला होता. आणि मग त्यावेळेस म्हटलं की हां घरी बघूया काय म्हणतायत वगैरे असं. मग घरी लगेच ताबडतोब सांगितलं तुम्ही? खूप वर्ष गेली, मग असं म्हटलं होतं घरी बघूया वगैरे. 3-1 वर्ष वगैरे गेली. मग आम्ही खूप फिरलो, मग हळूच आईला कळलं बिळलं. मग म्हणजे आधी तुम्ही भरपूर मज्जा वगैरे केली, ठाणं वगैरे गाजवलं तुम्ही. मग साधारण तुमच्या लक्षात आलं की आता घरी कळेलच. म्हणजे काही जणांना विचारलंच ना की विशाखा आणि महेशचं प्रेमाचं काय, तर तुला ठाण्यातले काही मंडळी सांगतील की यांचं प्रेम म्हणजे विंगेतलं प्रेम आहे. तर आम्हाला नाटकामध्ये, आमच्या नाटकाच्या एंट्रीच्या वेळेस तो मला ऑल द बेस्ट करताना असं जवळ घेतलं होतं. तेवढ्यात नेमकं सगळ्यांनी बघितलं होतं, तेव्हा अरे विंगेत सोडा एकमेकांना टाईप्स सगळ्यांनी खूप चढलं होतं. जगजाहीर लव्ह स्टोरी, जगजाहीर. तर अडचणीच्या काळातील एक खास आठवण सांगताना विशाखाला आपल्या भावना अनावर झाल्या. मात्र आपल्या पतींविषयी वाटणारा अभिमान प्रेक्षकांना भावुक करणारा होता. की महेश अत्यंत काळजीवाहू माणूस आहे. म्हणजे मला अजून आठवतं की माझं लिगामेंटचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा 3 महिने मी बेडवर होते. तेव्हा माझ्या प्रत्येक क्षणाला माझा नवरा माझ्या पाठीशी होता. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एक कोणतरी बाई पडली आपली बेडवर आणि ती बसली, असं कधीच त्यांनी मला आजही आठवला तो दिवस तरी. ते आठवतं की दरवेळेस तो माझ्या उशाची इथे असायचा. म्हणजे मी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता वगैरे माझे मित्रमैत्रिणी यायचे. मला नर्वस सिस्टीम माझी जागृत न होऊ द्यावी यासाठी कोणी गप्पा मारायचे, कोणी पुस्तक वाचून दाखवायचे, तेव्हा नवरा असायचा. त्याच्यानंतर कट्टू ऑपरेशन झालं आणि मी जरा हळूहळू चालायला लागले, चाली करायला लागले थोडी, तर वॉकरवर, मग पायावर. आणि मग नंतर लगेच बालगंधर्वचं शूटिंग झालं. म्हणजे 1 ऑक्टोबरला ऑपरेशन झालं आणि 26 नोव्हेंबरला मी शूटिंग केलं बालगंधर्वचं. तर काठी टेकत गेले होते. तर तेव्हा बेल्ट लावायला लागायचा पायाला, म्हणजे असं चालायला लागायचं नाही. तर बिंग अन आर्टिस्ट, तो स्वतः एक कलाकार असून सुद्धा बालगंधर्वच्या सेटवर त्यांनी माझा पाय दाबून दिला, त्यांनी माझा तो बेल्ट काढून दिला. दॅट इज अ ग्रेट मोमेंट. म्हणजे म्हणून मी म्हणते की सगळं बाजूला ठेवून त्यांनी ते माझ्यासाठी केलं तर दॅट इज पुरा असावा तसा फॉर दॅट मॅटर. तर अभिनेत्री नम्रता आवटेनं आपल्या पतीसोबत केलेल्या धमाल क्षणचित्रांचा आनंद आता आपण घेऊयात. बटाटा मला दिसला ना, बटाटा मला दिसला ना. आता पुढचं काय, झिरमिळ पाऊस धारा रे झिम करी. तो कुठला तरी चुकीचा निर्णय लग्नाच्या बाबतीत घेईल, त्याआधी तू गप्प राहा. ते पुढचं ये ना सजना ये ना, बटाटा वडा तू घे ना. सो मिस करू नका नवरा असावा तर असा या कार्यक्रमाचा 1 तासाचा मकर संक्रांत विशेष भाग रविवारी 14 जानेवारी 2018 रोजी फक्त कलर्स मराठी वाहिनीवर. आणि मराठी कार्यक्रमांच्या अपडेट्ससाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबज. नमस्कार, मी श्रेया बुगडे. प्लीज डू सबस्क्राईब टू मराठी शोबज.